कोणावरही अन्याय न करता, कुणाचंही काढून न घेता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणार। या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या मराठा समाजासाठी लढणार, इतर कुणावरही अन्याय न करता। कारण हे सर्व आपले आहेत, सर्व समाज बांधव आपले आहेत। आणि म्हणून मी छत्रपतींच्या समोर साक्षीने या ठिकाणी त्यांची शपथ घेऊन सांगतो नाही, मी तिथे जाऊन त्यांच्या समोर नतमस्तक होतो। बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले या उक्तीप्रमाणे महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री, लोकनेते, लोककैवारी, अनाथांचे नाथ एकनाथ शिंदे यांनी अखेर मराठा समाज बांधवांना आपण दिलेला शब्द पूर्ण करून मराठा समाजाला न्याय दिला आहे। याचा जल्लोष संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात मराठा बांधवांनी साजरा केला। सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांनी हा जल्लोष मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला। मी मराठा म्हणून मला आज खूप मोठा आनंद झालेला आहे। शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष जरी असलो तर तरंगे पाटील ज्या पद्धतीनं आमरण उपोषणाला बसले होते आणि त्यावेळेस त्यांच्या पोटात ती धगधगती आग बघताना आम्ही सर्व शिवसैनिकांनी ठरवलं होतं की जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत या कार्यालयातून
फक्त समाजाचंच काम होईल, सगळं राजकीय काम बंद करायला पाहिजे. खऱ्या अर्थानं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांनी भर सभेमध्ये छत्रपतींची शपथ घेऊन मराठा समाजाला शब्द दिला होता की मी मराठा समाजाला न्याय देणार, कुणावरही अन्याय न करता मराठा समाजाला दिलेला शब्द पाळण्याचं काम राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री, संवेदनशील मुख्यमंत्री यांनी मराठा समाजावर जे 40 वर्षापासून मराठा समाजाचा जो लढा चालू होता त्या लढ्याला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. सर्वसामान्य शेतकरी असेल, कामगार असेल, एकदम पिछलेला मराठा समाज असेल, या समाजाला खऱ्या अर्थानं प्रमुख वर्गामध्ये आणण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे. मी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचं आणि मुख्यमंत्री साहेबांचं खरोखर मनापासून मानावं तेवढे धन्यवाद कमी आहे. आज मी शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष या नात्याने पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोसोबत, जरंगे पाटलांच्या फोटोसोबत मुख्यमंत्री साहेबांचा फोटो सन्मानपूर्वक फुलाचा उधळण करून आम्ही पुन्हा एकदा शिवसैनिकांनी स्थापित केलेला आहे. मला आज शिवसैनिक असल्याचा आणि जरंगे पाटील साहेबांचा एक मराठा कार्यकर्ता असल्याचा मनापासून आनंद होता. जरंगे पाटलांचा कुठल्याही पक्षाची काहीही संबंध नाही. ज्या पद्धतीनं अण्णासाहेब पाटलांनी स्वतःचं बलिदान देऊन मराठा समाजावर उपकार केले होते, त्याच पद्धतीनं ह्या समाजाला सगळ्यांनी आजवर वापरलं, पण कुणीही समाजाचा न्याय केला नव्हता. जरंगे पाटील कुठल्याही पक्षामध्ये कधीही अडकणार नाहीत, पण आज आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आणि रिस्पेक्ट असल्यामुळं आणि मुख्यमंत्र्यांनी एवढा धाडसी निर्णय, हा निर्णय करणं कुठली साधी गोष्ट नव्हती. मुख्यमंत्र्यांनी जो धाडसी निर्णय घेतला आहे, एक शेतकऱ्याचा मराठा मुख्यमंत्री असल्यामुळं तरी करून दाखवलेला आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याच्या भूमिकेमधून, सगळ्याला एकत्रित ठेवण्याच्या भूमिकेतून हा एवढा मोठा निर्णय घेतला आहे. तुम्ही बघितलं असेल, आज ओबीसी वर्गातले बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, वेगवेगळ्या वर्गातून सुद्धा आजच्या या निर्णयाचं स्वागत होत आहे. आणि जे 58 लाख मराठा समाजाच्या परिवारांना परिवारासह ओबीसीचे दाखले देण्याचा आणि उर्वरित समाजाला जे काय ओबीसीचे फायदे आहेत ते सगळे देण्याचा आणि जरंगे पाटील साहेबांनी ज्या ज्या मागण्या केल्या होत्या त्या सगळ्या मागण्या मुख्यमंत्री साहेबांनी मान्य करून मराठा समाजाला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं आणि एक मराठा मुख्यमंत्री असल्याचं त्यांनी एक शपथ घेऊन पूर्ण करून दाखवलेलं आहे. जसं मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला तसा मराठा समाज या सरकारसोबत राहणार. आता मला विश्वास आहे, इतके वेळ मी राजकारणावर बोललो नाही, पण मी आता एवढंच सांगेल, ज्या पद्धतीनं मराठा समाजावर मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या एक दृढ विश्वास दाखवून समाजाला न्याय देण्याचं काम केलं आहे. आता मराठा समाज असेल, ओबीसी असेल, कारण ओबीसींना पण दिलेला शब्द पाळला आणि मराठा समाजालाही दिलेला शब्द पाळलेला आहे आणि इतर सगळ्याला घेऊन जाण्याच्या भूमिकेत आता एकनाथजी शिंदे साहेब हे खरे ठरलेले आहेत. त्यामुळं अनाथाचा नाथ एकनाथ हे खऱ्या अर्थानं आता ठरल्यामुळं येणारा काळ हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांसाठी सुवर्ण काळ असणार आहे, एवढं मी सांगतो. एकनाथभाई तुम आगे बढ़ो. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.